नाशिक महापालिकेतील पाणी वापराचा राधाकृष्ण विखे पाटील आज आढावा घेणार आहेत। शहरात 40% पाणी गळती असल्याचा दावा केला जातोय। त्या प्रमाणात पाणीपट्टी वसूल होत नसल्यानं पाणी वाटपाचं 100% मीटरिंग करणं आणि पाण्याचा पुनर्वापर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे हा अद्याप फरार आहे। देशमुखांच्या हत्येला 66 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडला नाहीये। त्याचा शोध पोलीस आणि सीआयडीचं पथक घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय। नंदुरबारमध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारांच्या नावाची नोंदणी सुरू झाली आहे। गेल्या 10 महिन्यात 52,000 मतदारांनी मतदानामध्ये नाव नोंदवले। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारांच्या नावाची नोंदणी करण्यात येते। मुंबई वांद्र्याच्या म्हाडा मुख्यालयात एका महिलेनं गळ्यात नोटा घालून आंदोलन केलंय। आपल्या घरासाठी ती चक्रा मारत असताना अधिकारी तिचं म्हणणं ऐकून घेत नाही असा तिचा आरोप आहे। ठाण्यातील शहापुरात शेलवली येथील खंडोबाची यात्रा उत्साहामध्ये संपन्न झाली आहे। देवळात भजनाचा कार्यक्रम करण्यात आला, तसंच सरपंच गावातून देवाची पालखीही काढली गेली। यावेळी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी देवाचं दर्शन घेतलंय। साताऱ्यातील जननी देवी आणि काळूबाई देवीच्या यात्रेच्या निमित्तानं बगाड यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। या बगाड यात्रेमध्ये मुख्य बगाडासह गावातील 7 ते 8 बगाडांची बैल जोडीनं गाव प्रदक्षिणा घालण्यात आली। या यात्रेसाठी हजारो भाविक उपस्थित होते। अहिल्यानगरात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेत राष्ट्रवादीचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले। पुणे महापालिकेच्या स्थापनेला आज 75 वर्ष पूर्ण झालेत। त्यानिमित्तानं महापालिका अमृत महोत्सव वर्धापन दिन साजरा करणार आहे। या महोत्सवात सर्व माजी नगरसेवक, सेवानिवृत्त अधिकारी तसंच शहरातील सामाजिक, कला, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत। राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आलेत। सुमारे 70 कारखाने आर्थिकदृष्ट्या डबघाईला गेलेत। एकूण 32 साखर कारखान्यांची कर्ज थकीत असल्याची माहिती मिळते। आर्थिक शिस्त न पाळल्यामुळे राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आल्याचं बोललं जातंय। नंदुरबारमध्ये हवामानात सातत्यानं बदल होत असल्यानं पपई पिकाला याचा फटका बसतोय। यामुळे पिकांची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। दरम्यान सूर्यकिरण पपई फळावर पडू नये यासाठी गोणपाट लावून पिकाचं संरक्षण केलं जातंय। यंदाच्या हंगामात कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। गुजरात आणि उत्तर भारतातील कमी कापूस उत्पादनामुळे चालू सत्रात कापूस उत्पादन घटलंय। 2023-24च्या मागील सत्रात हे उत्पादन 327.45 लाख गाठी इतकं होतं। ठाण्यातील शहापुरात एका महिलेनं अर्धा एकर शेतीत भेंडीची लागवड केली आहे। या पिकातून 2 महिन्यात लाखांचं उत्पन्न तिला मिळालेलं आहे। त्यामुळे तसंच या शेतातील भेंडी ही बाहेर देशात एक्सपोर्ट होत आहे। साताऱ्याच्या कराड ढेबेवाडी मार्गावर एसटीत शेतकरी उसाच्या बिलाच्या 50,000 रुपये असलेली पिशवी विसरला होता आणि यावेळी बसच्या चालक आणि वाहकानं प्रामाणिकपणे शेतकऱ्याला पिशवी परत केली आहे। महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने या दोघांचा सत्कार केला। पंढरपूर शहरात गियाबारेचे 2 संशयित रुग्ण आढळून आलेत। या दोन्ही रुग्णांमध्ये गियाबारेची लक्षणं आढळली आहेत। या दोघांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेनंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले। जीबीएसनं नागपुरात दुसरा बळी घेतलाय। नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जीबीएसचा बळी गेलेला आहे। 45 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला। या रुग्णाची प्रकृती गंभीर होती। दोन्ही हातपाय आणि चेहऱ्याला पक्षघात झाला होता आणि निमोनिया झाल्यानं त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता। चांदीला नवी झळाळी मिळाली आहे। चांदी थेट लाखापार पोहोचली आहे। चांदीच्या दरात 2,000ची वाढ झाली। चांदी प्रति किलो 1,01,970 रुपयांवर गेलेली आहे। तर पुढील काळात आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे। डाळींच्या दरात मोठी घसरण झाली आहे। 2 महिन्यात 50 ते 60 रुपयांची दरामध्ये घसरण झाली। डाळींच्या उत्पादनात वाढ झाल्यानं भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे। दरम्यान आगामी काळात आवक वाढण्याचा अंदाज वर्तवला जातो। सिंधुदुर्गातील विमानसेवा गेल्या 3 महिन्यांपासून बंद आहे। तसंच हैदराबाद आणि बंगळुरू सेवाही बंद झाली असून पुणे ते सिंधुदुर्ग सेवा आठवड्यातून केवळ शनिवार आणि रविवार सुरू आहे। या अनियमित विमान सेवेमुळे चिपी विमानतळ बंद होण्याची भीती व्यक्त केली जाते।
केंद्र शासनाच्या पीएम ई बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना विद्युत बसेस उपलब्ध करून देणार आहेत. तर या ई बसेस योजनेचा पहिला मान हा नागपूर महानगरपालिकेला मिळणार आहे. मे महिन्यात मनपाला 40 ई बसेस प्राप्त होणार आहेत. मुंबईच्या वरळीमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठीच्या पुनर्विकसित 8 विंग बांधून तयार झाल्यात. मात्र या ठिकाणी राहण्यासाठी जाण्याकरता पोलीस अडथळा निर्माण करतायत आणि त्यामुळे म्हाडानं हा निर्णय बदलला नाही तर अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा रहिवाशांनी दिला. विविध अभियांत्रिकी कामं आणि देखभाल दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान आणि पश्चिम मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान हा ब्लॉक घेतला जाईल. अटल सेतू मॅरेथॉनसाठी 13 तास बंद राहणार आहे. रात्री 11 ते उद्या दुपारी 1 पर्यंत अटल सेतू बंद असेल. MMRDA कडून उद्या मुंबईमध्ये मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आणि त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं. साताऱ्यातील मेढा आगाराला नवीन बसेस मिळाल्यात. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मंत्री शिवेंद्रराजेंनी प्रवाशांसह बसमधून प्रवास केला आणि नवीन बसेसमुळे दुर्गम भागातील नागरिकांना याचा फायदा होणार. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये बोरामणी ते खडकी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याचं मजबूतीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या कामाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता बनवण्यात येतोय. कोल्हापुरात कचरा उठावातील हलगर्जीपणाबद्दल कडक कारवाई करण्यात आलेली आहे. मुख्य आरोग्य निरीक्षकासह 3 जणांना निलंबित करण्यात आलंय तर 7 जणांकडून दंडही आकारण्यात आलाय.